तर ठाकरे गटाच्या उमेदवाराला अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळांनी पाठिंबा जाहीर केलाय। संदीप गुळवे हे ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार असून त्यांनी आज झिरवाळांची भेट घेतली आहे। यानंतर झिरवाळांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलाय। इतकंच नाही तर संदीप गुळवेंसाठी काम करा असे आदेशच झिरवाळांनी कार्यकर्त्यांना दिले। तर झिरवाळांनी पाठिंबा वगैरे काही जाहीर केला नाहीये। महायुती माझ्या पाठीशी असल्याचं महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी म्हटलंय। असा असलेल्या संदीप भाऊंना गुळवे साहेबांचा फार मोठा वारसा आहे। त्यांच्या हातून जे काही गुळवे साहेबांच्या हातून जे अर्ध, कारण त्यांचं तसं ते जाण्याचं वय नव्हतं, परंतु परमेश्वराच्या मनात आलं तर कोणी रोखू शकत नाही। आणि त्यांच्याकडून जी सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याचं ज्यांचं स्वप्न, अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संदीप भाऊला मी मनापासून शुभेच्छा देतो। मदत करणार आहात का आपण निवडणुकीला? आता इथंच मी असलेल्या शिक्षक मंडळीला विनंती केली की बाबा संदीप भाऊला सगळ्यांनी मदत करा। बावा सर आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, सगळ्यांनी मदत करावी अशी मी विनंती करतो। पाठिंबा वगैरे काही केलेला नाही जाहीर। मुळात उमेदवार कोणाला भेटू शकतो त्याचं मत मागण्यासाठी प्रत्येकाला सांगतो मला मदत करा। याचा अर्थ समोरचा कॅन्डिडेट असं म्हणत नाही की मी तुम्हाला पाठिंबा दिला। महायुतीच्या प्रत्येक नेत्याला मी भेटलोय आणि महायुती पूर्ण ताकदीनिशी माझ्याबरोबर राहणार आहे। प्रश्न असा का समोर जे भेटले त्यांनी सांगितलं का आम्हाला भेटले। मुळात ते उभटा गटाला पाठिंबा देणंच नाही, युतीवाले मुळीच होणार नाही। असं फक्त दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न आहे।